नमस्कार, मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो आजच्या भागात. आपण पाहत आहात क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. लग्न म्हणजे वेलीवरची फुलं, लग्न म्हणजे प्राजक्ताचा सडा, लग्न म्हणजे वाहता झरा, लग्न म्हणजे मनी मोर नाचरा. अंग बहरून येतं, मोहरून येतं, आतापर्यंत पाहिलेल्या स्वप्नांना मूर्त स्वरूपात आणतं ते म्हणजे लग्न. आयुष्याचा टर्निंग पॉइंट, नात्यांची नवी गुंफण. एक मुलगी पाठवणीच्या वेळेला आई-बाबांनी आपल्याला सांगितलेल्या दिल्या घरी तू सुखी राहा या शब्दांना सार्थ करण्यासाठी करत असलेली धडपड म्हणजे लग्न. पण अचानक कुणीतरी मनाविरुद्ध या लग्नाचा जर बाजार मांडला तर त्या मुलीच्या स्वप्नांचं काय होईल? विस्कटून जातील तिचे स्वप्न. रत्नागिरी, कोकणच्या किनारपट्टीवर वसलेलं एक सुंदरसं शहर. इथली माणसंही तितकीच निरागस. पण या निरागस शहरामध्ये एकामागोमाग एक समुद्राच्या लाटा याव्यात असे गुन्हे घडू लागतात आणि त्याने संपूर्ण कोकणच नाही तर अवघा महाराष्ट्र हादरून जातो. या 3 मुली, प्राची देशमुख, वेदांती शिंदे, सुकन्या वारंग, 17 ते 19 वर्षांच्या या मुली तिघींचंही अपहरण करण्यात आलंय. उद्देश एकच, लग्न. आतापर्यंतच्या गुन्हेगारी जगतातल्या इतिहासामध्ये या उद्देशानं गुन्हा केल्याची अजून तरी नोंद नाहीये. पण ज्या क्षणी गुन्हेगार पकडले जातील त्यावेळेला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि त्याच क्षणी आपल्याला जाणवेल की या गुन्ह्यांचे साक्षीदार तर कधी भागीदार आपणही होतो, कारण या गुन्ह्याचा बेस हे तुमचे इमोशन्स आहे. गुन्हेगारांच्या डोक्यातून बेमालूमपणे गुन्हा करण्याची ही जी शक्कल निघाली आहे त्याने पोलीस तरी चक्रावून गेलेत. आणि तुम्ही तुझं खरंच प्रेम येणार आहे माझ्यावर? तुला काही डाऊट आहे का? माझं खरंच तुझ्यावर खूप प्रेम आहे. आय लव्ह यू. तयार करा हिला आणि कामं पटापट उरका. तोपर्यंत मंडपाचं काय झालं ते बघून येतो मी. प्रीती, तू जाऊन माझ्या कपाटातून एक भारी साडी घेऊन ये. हो. ताई, ताई, अगं ती रडू नको ना ताई. तू रडले की मला पण रडू येतं. ताई रडू नको ना. ताई, तुझी काही चुकी नव्हती. सर्व चूक माझीच होती. मी उगाच किचन मधून बाहेर आले आणि सगळं झालं. आज जर बाबा असते ना ते सगळं झालंच नसतं. निधी, काटे तुला किती वेळा सांगितलं होतं, हा? वेदांतीला बघालेल्या पाहुण्यांसमोर यायचं नाही. ते तुला पसंत करतात म्हणून तुला रूम मध्ये बसून राहायला सांगितलं होतं. आई 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 मारू नको. आई, मी मुद्दाम नाही केलं. काय मी खरंच मुद्दाम. अगं आई, मी तर खरंच. काय करतेस आई? तू मध्ये येऊ नकोस. तिला कशाला मारतीस? तिची काय चूक आहे यार? मग कुणाची चूक आहे? तिची चूक आहे. तू बघ. तुम्ही काय चाललंय? अक्का काय करतेस तू? अगं तुला किती वेळा सांगितलंय की तू निधीवर हात उगारत जाऊ नकोस म्हणून. आता काय लहान आहे ती? हे 1-2 वर्षात आता तिचंही लग्न लावावं लागेल आपल्याला. आणि वेदू बेटा, अगं या मुलाने नकार दिला म्हणून तुझं लग्न होणार नाहीये का? हे बघ, वेदांतीसाठी ना तिचा मामा एकदम भारी नवरा शोधून काढणार. अगं हा एक गेला तर जाऊ दे, आपण दुसरा बघू. जगात काही कमी आहे का मुलांची? काय रे सिद्धू? हो बरोबर ना. बघतो पण हो म्हणाला की नाही. आज बघू, आता आज बघू. रडतेस काय?
योगी मी कुठे आहे? आदर्श आदर्श कुठे आहे? प्लीज सांगा ना मला, मी कुठे आहे? आरामात सगळं कळेल. हं? पण त्याआधी थोडं जेवून घे. मला नकोय जेवायला. प्लीज मला घरी जाऊ द्या प्लीज. अगोदर जेवण कर, मग आंघोळ कर. तुझा अवतार बघून वाटतच नाहीये तुझं लग्न आहे म्हणून. प्रीती, अगं कशीही असली ना तरी ती आता आपल्या घरची होणारी सून आहे. ओके, त्यामुळे आता तिच्याशी नीट बोलायचं. प्लीज प्लीज मला घरी जाऊ द्यात. मी तुमच्या पाया पडते प्लीज. आणि मगाचपासून सून सून काय म्हणताय? सुकन्या नाव आहे ना तुझं? हं? मग आधी जेवून घे. मला नकोय जेवायला, मला जाऊ द्या. जास्त नाटक करू नको. हं? तसे शांत करू नको. हे बघ, मी तुझ्याशी नीट वागते ना तर तू पण नीट वागायचं, कळलं? तू जेव नाही तर जेवू नको, मला काही फरक पडत नाही. चल प्रीती. नमस्कार शेखर. नमस्कार नमस्कार. काय मामा, कसे आहात? काही चहा कॉफी वगैरे घेणार? अरे तुम्ही बसा ना. हा बस बस. नाही, मला काही नको, उगाचच कशाला त्रास. आणि तू ग? नाही नको. अगं चहा कॉफी. नाही नको. अगं घे, आपलंच घर समज. आणि शेखरराव, चहा कॉफी तर काय होतच राहील. आपण जरा कामाचं बोलूयात का? या ना इकडे या. बघू मुली, हात बघू तुझा. मी नाही दाखवणार. मला यांनी डांबून ठेवलंय. प्लीज माझी मदत करा. तिला साधी भाषात नाही समजत. प्रीती, सोडा माझा हात, मला त्रास होतोय. चांगला मुहूर्त काढा. सूर्यराव आहे बरं, 2 दिवसांनी मुहूर्त आहे. 25 तारखेला 11:05 मुहूर्त आहे. एकदम आरामात बसा. काय अगं, आधी शेखररावांना दे. घ्या ना, चहा घ्या ना. अक्का आली. नमस्कार. अगं अक्का, हे शेखरराव, मी बोललो होतो ना माझे मित्र. अगं मला नेहमी अडीअडचणीला मदत करतात ते. आपल्या वेदांती सोबत लग्न करायचं यांना. हे वेदांतीस हो, तुम्ही बसा ना. बस 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 बस. चहा घ्या ना. हो. कसं आहे ना आई, मला तुमची वेदांती खूप आवडली. त्या दिवशी मामा तिला घेऊन माझ्या घरी आले होते. अहो, त्याच दिवशी ती माझ्या मनात भरली. मामा म्हणाले तिचं लग्न जुळण्यात सुद्धा बऱ्याचशा काही अडचणी आहेत. म्हणून मी. आमचे वेदांती लहान आहे हो. काय तू पण, काय फरक पडतो? नाही नाही मामा. अहो नाही, आई म्हणतायत ना ते अगदी बरोबर आहे. पण आई, कसं आहे ना, अहो माझी बायको जाऊन आता बरीच वर्ष झाली आणि मला आता एकटं राहणं जमत नाही हो. माझं जर लग्न वेदांती बरोबर झालं ना तर तिला मी अगदी सुखात ठेवीन. तुमची सगळी काळजी संपून जाईल.
अहो इतकंच कशाला, तिच्या दोन्ही लहान बहिणींना सुद्धा मी सुखात ठेवीन, त्यांचा सगळा खर्च उचलीन मी, आणि तुमच्या सिद्धूला चांगल्या शाळेत घालीन. आता बघा, सगळा निर्णय तुमच्याच हातात आहे, तुम्हीच काय ते ठरवा. अगं अक्का अक्का, अगं काय विचार करतेस? अगं असा जावाई आपल्याला शोधून पण सापडणार नाही. वा शेखरराव, जिंकलत तुम्ही, जिंकलत. हे बघा, रडू नका, शांत व्हा. मला सांगा सविस्तर काय झालंय ते. साहेब, आमची एकुलती एक मुलगी प्राची काल रात्रीपासून बेपत्ता आहे आणि तिचा मोबाईल देखील स्विच ऑफ येतोय. मग कोणा मैत्रिणीला भेटायला वगैरे गेली असेल, चौकशी केली का तुम्ही? सर, तिच्याशी जास्त कोणी मित्रमैत्रिणी नाहीयेत आणि जे कोण 2-4 मैत्रिणी आहेत, त्यांना मी कॉल केले, पण ती कुठे आहे कोणालाही माहिती नाही. ठीक आहे, शांत व्हा, काळजी करू नका. तुमच्याकडे तिचा फोटो वगैरे आहे का? सर, तिचे जास्त कोणी मित्रमैत्रिणी नव्हते आणि आता कॉलेज पण बंद होतं. ती कुठे बाहेर पण जायचे नाही हो, फक्त सोसायटीच्या आवारात वॉकला जायचे बस. तडे, हा फोटो सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये सर्क्युलेट करा. बरं, तिचं कुणाशी भांडण वगैरे असं काही? नाही साहेब, काहीच कल्पना नाही. ऍक्च्युली प्राची एकदम मितभाषी आहे, मित्रांशी देखील मोजकच बोलते, पण सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह आहे ती. मी तिला त्यासाठी वेळोवेळी ओरडलोय देखील. बट सर, यू नो टुडे जनरेशन. ते माहिती आहे मला. एक काम करा, पाटील मॅडम, पाटील मॅडमला तुम्ही सगळी माहिती द्या, त्या लिहून घेते. थँक्यू सर. नायकोडी, एक काम करा, प्राचीचे सगळे कॉल रेकॉर्ड्स काढा आणि तिचं सोशल मीडिया अकाउंट चेक करा. आजकालची मुलं कुठेही गेली की फोटो अपलोड करतात, काही ना काहीतरी लीड नक्की मिळेल. येस सर. आई, काय चाललंय हे सगळं? मामाचं ऐकून तू पण वेडी झालीस का? त्या बाबांच्या वयाच्या माणसाशी माझं लग्न लावायला निघालात तुम्ही? हे बघ, नाहीला जग माझा, मला हाऊस नाही तुझं लग्न लावून द्यायची. अगं, एकतर तुला कोणी पसंत करत नाही, तर मी काय करू सांग ना. तू यांच्याशी लग्न करून मोकळी हो, म्हणजे तूही सुटलीस आणि मी. तुला मी एवढीच जड झाले तर विष आणून दे ना मला, मी स्वतःच्या हाताने घेते आणि जीव देते. वेदांती, वाटेल ते बोल नकोस. अगं, लहानपणापासून तुम्हाला काय पाहिजे नको ते सगळं मी बघितलंय. आता फक्त तुला लग्नाचं सांगते तर तुला तेही जमत नाही, उलट मलाच. आई, अगं त्यापेक्षा मी शिकून मोठी होते ना, मी सांभाळेन ना आपलं घर. अगं वेदांती, आपल्या भावंडाचा विचार कर ना. अगं, तू शेखर रावांशी लग्न करशील ना, आपल्या सगळ्यांचं भलं आहे त्याच्यात. तुम्हाला विकायलाच निघाली असतात, त्यासाठी शेखर कशाला हवाय? मी बाजारात जाऊन बघते ना. हो का? मीही बघते तू कसं लग्नाला तयार होत नाही असते. आता तुला कोणी आवडो न आवडो, तुझं लग्न शेखर रावांशीच करून दाखवते, बघच तू. अक्का, वेदांती, काय अक्का, रडवलंस ना तू पोरीला? मग तिला समजत नाही काय परिस्थिती आहे ते. जास्त विचार करू नकोस, सगळं ठीक होणार आहे आता. मला नाही बसायचंय. बस म्हटलेलं कळत नाही तुला? बस. वहिनी, जाऊ द्यात मला. शांत बस, कळत नाही तुला? जाऊ द्यात ना मला. शांत बस. उडा. हातपाय कापून ना भीक मागायला लावे ना तुला, लक्षात ठेव. तुमचं काय चाललंय? 7:30चा मुहूर्त सांगितलाय गुरुजींनी, पटापट करा सगळा. अहो, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही या. गप, एकदम गप. प्रीती, तू हिला उष्टी हळद लावून घे, मी आलेच.
वहिनी, दादा, वहिनी. प्रीती अगं कुठे गेली ती? अरे कुठे गेली बोल. हे सगळं त्या फोनमुळे तर होत नसेल ना? कुठला फोन? हे जे काय आता होत आहे ना, म्हणजे हे खरं तर तो जो फोन होता ना, म्हणजे रिलॅक्स. तू आता कुठलाही विचार करू नकोस. एक तर तुला बीपीचा त्रास आहे. तू आता आराम कर बघू. चल आराम कर. पण आपण पोलिसांना सांगायचं का? पूजा अगं आत्ता आपण पोलीस स्टेशनला जाऊन आलो ना, आता काय सांगायचंय? जीवन सॉरी, हे सगळं खरं तर मला तुला आधी सांगायला हवं होतं. म्हणजे त्या दिवशी मी ऑफिसमधून घरी लवकर आले आणि प्लीज प्लीज दाखव ना. हे बघ, मी तुला नंतर कधीच नाही बोलणार, प्लीज. ओके फाईन, थांब. प्राची, काय झालं तुझं? तू माझ्या रूममध्ये याच्या अगोदर नॉक नाही करू शकत. तुझा फोन द्या आधी. मी नाही देणार. प्राची, तुझ्या बरोबर कोण होता आता व्हिडिओ कॉलवर? कोण नव्हतं, मी तुला सांगते ना. कोणी होतं ना? ठीक आहे, रात्री तुझे डॅडी आले ना की मग बघू आपण कोण होतो आणि कोण नाही ते. तोपर्यंत तुझा मोबाईल माझ्याकडेच राहणार, समजलं? आई प्लीज नको कर. Why? This is not fair. व्हॉट आर यू मॅड? सॉरी, हे सगळं तुला आधी सांगायला हवं होतं. पण मला काय वाटतं, तुझा फोन करणारा मुलगा आहे ना, त्याने तिला कुठेतरी पाठवलं असेल किंवा मे बी ती त्या मुलाबरोबरच असेल. स्टॉप इट. पूजा, तुझ्या लक्षात येते का आपली मुलगी बिघडली आहे आणि फक्त तुझ्यामुळे? ती जे जे मागत गेली ते सगळं देत गेलीस ना, म्हणून हा आजचा दिवस दिसतोय. आयुष्यात पहिल्यांदा फक्त तुमच्या दोघींमुळे मला पोलीस स्टेशनची पायरी चढायला लागली आहे. अरे पण हे आपण सगळं सांगायला हवं ना पोलिसांना, तेव्हा त्यांना लीड मिळेल, तेव्हा आपली प्राची स्टॉप इट. अशी मुलगी न सापडलेली बरी. नो मोर डिस्कशन. एनफ. जीवन, प्राची, सर, हे प्राची देशमुखचे कॉल रेकॉर्ड्स. काय वेगळं आढळलं का? हो सर, प्राची तशी जास्त कोणाशी बोलायची नाही, पण ती सोशल मीडिया ॲडिक्ट होती. म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा ती सोशल मीडियावरती पोस्ट करायची. सोशल मीडियावर तिचे अनेक मित्र आहेत, पण ती जयेश नावाच्या मुलाशी जास्त बोलायची. मग या जयेश सोबत तिची मैत्री आधीपासून होती की हल्ली झाली? आता हल्ली हल्ली सोशल मीडियावर जयेश बरोबर तिची मैत्री झाली होती आणि तेव्हापासून ती फक्त जयेशशीच बोलायची. नायकोडी, आपल्याला या जयेशला शोधायला हवं. कदाचित ती जयेश सोबतच असेल. आई 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 काय झालं ग? आई, आम्ही सगळीकडे बघितलं, ताई कुठेच नाहीये. आम्ही आजूबाजूला पण विचारलं की वेदांती ताईला बघितलं का, तर सगळे नाही म्हणाले. ते गेली असेल ही पोर. अगं आई, मी तिच्या सगळ्या मैत्रिणींना कॉल केला, ती कोणाच्याच घरी नाहीये. थांब, अजून एक कॉल करते. आई, तुला जावं होतं ना म्हातारा नवरा, तुझ्यामुळे फक्त ती हरवली आहे. मुलगी जास्तच हुशार आणि भयानक आहे. आज एवढ्यावरच भागलंय.
उद्या काय करेल सांगता येत नाही. त्यामुळे लग्नाची तयारी जरी सुरू असली तरी तिच्यावर लक्ष ठेवा. आणि एकदा लग्न झालं त्याचा विषय संपवून टाका. जयेश, हां प्राची देशमुखला ओळखतोस? हो सर. सर सर काय झालं हे बघ, काय? प्राची देशमुख बद्दल काय काय माहिती आहे तुला? पटपट सांगायचं, वेळ नाही माझ्याकडे. सर प्राची आणि मी सोशल मीडियामुळे एकत्र आलो होतो. सर आमच्यात मैत्री झाली, हळूहळू मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. सर प्राची मला रोज संध्याकाळी जंगलाजवळ भेटायला यायची. सर त्या दिवशी पण आम्ही जंगलाजवळ गप्पा मारत बसलो होतो सर. पण अचानक तिथे सर मला जाग आली तेव्हा प्राची माझ्या बाजूला नव्हती. तर माझं डोकं खूप दुखत होतं. मी डोक्याला हात लावला तर सर खूप रक्त येत होतं. खूप घाबरलो सर मी. सर माझे पैसे, वॉलेट, घड्याळ सगळं होतं सर माझ्याकडे, पण प्राची माझ्या बाजूला नव्हती. सर मी कसं तरी स्वतःला सावरलं आणि सर घरापर्यंत पोचलो. सर हे बँडेज पण मी घरी येऊनच केलं. तू घरी आलास तेव्हा किती वाजलं? घरात कोण कोण होतं तुझं? आई, बाबा? सर आई बाबा तर गावी असतात सर. मी इथे एकटाच राहतो. आणि सर मी आलो तेव्हा साधारण 11 वाजले असते. गाव कोणतं तुझं? सर इथेच नाचणेला. तू पोलीस स्टेशनला का नाही आलं मग प्राचीची मिसिंग कंप्लेंट द्यायला? सर मी खूप घाबरलो होतो सर. आणि त्यात प्राचीचे वडील सर खूप खतरनाक आहेत. त्यांना जर कळलं असतं ना की हे सगळं माझ्यामुळे झालंय सर तर. आणि तुझं आणि प्राचीचं असं काय काम होतं रे त्या जंगलामध्ये? सुधर आता तरी. आणि ज्या ज्या वेळेला मी तुला पोलीस स्टेशनला बोलवेल ना स्टेटमेंट द्यायला, त्या वेळेला पोलीस स्टेशनला यायचं, शहर सोडून जायचं नाही. आणि तुझा जर कोणावर संशय असेल ना तर आत्ताच आम्हाला सांग. नाही सर, असं तर कोणीच नाही आहे सर. ठीक आहे. अरे कुठे गेला होतास? वेदांतीची काही खबर? 1 दिवस झाला पोरगी गायब आहे. चल ना आपण एक काम करू, पोलिसात जाऊन तक्रार करू वेदांती हरवल्याची. चल ना, चल 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 ना. नाही नाही नको. अगं अक्का, पोलिसात गेलो तर सगळं खरं सांगावं लागेल. अगं शेखरसारख्या म्हाताऱ्यासोबत आपण जबरदस्ती लग्न लावत होतो तिचं. उगाच नको ती कटकट मागे लागेल आपल्या. म्हणजे वेदांत येईपर्यंत आपल्याला वाट बघावी लागेल. हे बाळा, कुठे चाललायस तू? कोणासोबत आलायस का तू? माझी मोठी बहीण हरवली आहे सर. एक काम कर, तुझं नाव आणि पत्ता सांग, मी तुला घरी नेऊन सोडतो. काय झालं कडे? कोण आहे मुलगा? काय नाही सर, हा याच्या बहिणीसोबत फिरायला आला असेल आणि हरवला असेल. मी बघतो सर. 1 मिनिट, ये इथे. ये इथे. हा बाळा सांग, काय झालं? माझी मोठी बहीण हरवली आहे, वेदांती शिंदे. बरं, ये आत, ये आत, ये. हां, बस बस बस. हां सांग, काय झालं? सर माझी मोठी बहीण वेदांती शिंदे हरवली आहे. तिला कोणी घेऊन गेलंय का? नाही, तिचं लग्न होत नव्हतं म्हणून ती सतत रडायची. माझ्या आईने आणि माझ्या मामाने तिचं लग्न ठरवलं एका म्हाताऱ्या माणसाची. त्यापेक्षा लय मोठा होता तो. तिला तर आवडायचा नाही म्हणून ती सतत रडत राहायची. ती कालपासून गेली, ती अजून नाही आली आहे सर. माझ्या बहिणीला शोधा ना सर, प्लीज सर. रडू नको, रडू नको, रडू नको. हां थांब. नायकोडी, येस सर. हा मुलगा म्हणतो की त्याची बहीण गायब झाली. तुम्ही एक काम करा, त्याच्याबरोबर याच्या घरी जा आणि हा काय बोलतो ते जरा तपासून. ओके सर. जा, तू यांच्याबरोबर जा. हां चल बेटा, काळजी करू नको. ये. जा, ये.
कुठे आहे घर तुझं? हेच ते. हे कोण? हे माझे मामा. इकडे रे. नमस्कार साहेब. आई, ताई, घरात कोण कोण? सर्वांनी बाहेर या. सिद्धूने आम्हाला सांगितलं की त्याची मोठी बहीण वेदांती शिंदे ही कालपासून गायब आहे. जेव्हा आम्ही आजूबाजूला चौकशी केली तेव्हा तिथल्या लोकांनी हेच सांगितलं. खरं आहे? हो साहेब, माझी मोठी मुलगी कालपासून गायब आहे. मी आणि माझा भाऊ पोलीस स्टेशनला येऊन तक्रार नोंदवणारच होतो, पण काय तुमच्या मुलीला गायब होऊन 24 तास उलटले तरी सुद्धा तुम्हाला तिची मिसिंग कंप्लेंट पोलीस स्टेशनला येऊन द्यावीची वाटली नाही? असं का? अहो साहेब, मला काय वाटलं की जवळच कुठल्या तरी मैत्रिणीजवळ गेली असेल, तर उगाच कशाला ना तुम्हाला त्रास. सिद्धू, हाच तो मामा ना जो तुझ्या ताईचं एका म्हाताऱ्याबरोबर लग्न लावणार होता? हाच तो मामा. अहो साहेब, तो लहान आहे, त्याला कुठे काय कळतं? त्याचं कुठे ऐकताय तुम्ही? काय रे, असं तर नाही ना की तू तुझ्या भाची बरोबर काय? नाही साहेब. हे बघ, बऱ्या बोलाने खरं सांग. नेऊ पोलीस स्टेशनला. नाही साहेब, अहो काही काय बोलताय? मी कशाला काय करेन माझ्या भाचीला? अगं आता तू तरी सांग ना. नाही साहेब, माझ्या भावाने काय नाही केलं. अहो, तो कशाला आपल्या भाचीला गायब करेल? मला वाटतं हे सगळं शेखरचंच काम असणार. तुम्ही त्या शेखरला जाऊन विचारा. मी सगळ्यांनी येऊन पोलीस स्टेशनला तुमचं स्टेटमेंट द्यायचं. आणि तू त्या शेखरचं नाव, पत्ता, ऍड्रेस सगळं दे आत्ताच्या आत्ता. सत्य कळणे? शेखर, बोला साहेब. कळणे, जरा बघा आतमध्ये काही सापडतंय का? हो साहेब. अहो साहेब. अच्छा, ती वेदांती कुठे आहे? वेदांती, अहो ती तिच्या घरी असेल, इथं नाही आहे साहेब. पण आम्हाला तर कळलं की तू वेदांतीला उचललंयस, तिला घेऊन आलायस इकडे. अहो साहेब, मी कशाला उचलू तिला? माझं तिच्याशी रीतसर लग्न होणार होतं आणि लग्न होणार आहे तर मी कसं उचलेन ना तिला? इनफॅक्ट साहेब, मी तिच्या घरच्यांना आर्थिक मदत सुद्धा करत होतो. अहो त्याचं काय आहे ना, तिचं लग्न जमण्यात प्रॉब्लेम होते म्हणून मी पुढाकार घेऊन तिच्याशी लग्न करत होतो. तर अच्छा, स्वतः पुढाकार घेऊन लग्न करणार होतास तिच्याशी? करडे, काही सापडलं का? नाही साहेब, काय नाही सापडलं. बरं, तू एवढा पुढाकार का घेत होतास तिच्याशी लग्न करण्यासाठी? साहेब कसं आहे ना, माझ्या बायकोची डेथ झाली आहे आणि मला कोणाची तरी सोबत हवी होती म्हणून. आम्हाला चांगलं समजतंय तू तिच्याशी का लग्न करणार होतास. आपल्या मुलीच्या वयाच्या मुलीशी लग्न करतोयस तू. हा, विचार पण करू नकोस. हा, आणि शहर सोडून जायचं नाही, पोलीस स्टेशनला येऊन अटेंडन्स द्यायचा. साहेब, जर शहर सोडून गेलास तर फरार म्हणून डिक्लेअर करेन. ए अरुण, ए अरुण, ए मामा, अरुण. शेखर, अहो तुम्ही कशाला आलात? मला बोलवलं असतं ना. तुम्ही इथे काय करताय? काय साल्या, हा माझ्या विरुद्ध पोलिसात कंप्लेंट करतोस? साल्या, तुला इतकी मदत केली आणि माझ्यावरती कंप्लेंट करतोस? ऐका माझं ऐका, मला सोडा. शेखर, माझ्यावरती कंप्लेंट करतोस? त्याची काही चूक नाही, सोडा त्याला. याची चूक नाहीच आहे, चूक आहे ना माझी आहे. मी याच्यावर विश्वास ठेवला. अरे साल्या, माझ्यावरती कंप्लेंट करतोस? शेखर, ऐका आपण ना शांतपणे बसून बोलूया. अहो या छोट्याने केला हो सगळा गोंधळ. याने जाऊन पोलिसात तक्रार केली. ऐका माझं. हे ते काय मला माहित नाही. तुझी बातची ठेव तुझ्याजवळ. मला ना माझे पैसे परत पाहिजेत. पैसे कुठून देऊ शेखरराव? पैसे खर्च झाले. आपण वेदांती बरोबर तुमचं लग्न करूया ना. आहे ना वेदांती बरोबर? बाची, तुझी बाची कुठं आहे? कुठं आहे तुझी बाची? अरे गेली पळून कुणाचा तरी हात धरून. नाही, माझी मुलगी तशी नाहीये. ती असं काय करणार नाही. तुम्ही असं कसं बोलता तिला? खरंच ते काय मला माहित नाही. मला ना माझे पैसे पाहिजेत आत्ताच्या आत्ता, आत्ताच्या आत्ता. हा मॅडम, बोला. सर, मिसिंग कंप्लेंट द्यायची. कोणाची? सुकन्या वारंग, वय 17 वर्षे. कधीपासून मिसिंग आहे आणि तुम्ही त्यांच्या कोण? सर, ती कालपासून बेपत्ता आहे. सुकन्या माझ्या आश्रमातील एक अनाथ मुलगी आहे. कुठे गेली असेल? काय आयडिया? म्हणजे तिच्या मैत्रिणीकडे किंवा मित्र वगैरे? सर, मला माहीत नाही. कुणावर संशय? संशय नाही, पण कदाचित. कदाचित काय? सर, सुकन्याचं एका मुलावर प्रेम होतं, पण मला ते मान्य नव्हतं. का? सर, ती लवकरच 18 वर्षांची होणार होती आणि माझी अशी इच्छा होती की तिने स्वतःच्या पायावरती उभं राहावं, काहीतरी करून दाखवावं. कारण सर, ती अभ्यासात खूप हुशार होती, पण ती त्या मुलाच्या प्रेमात वाहत चालली होती. रात्री बेरात्री आश्रमाच्या बाहेर पडायची, त्याला भेटायची. सर, मला असं वाटतं की ती त्या मुलासोबतच पळून गेली असेल. ठीक आहे, तुम्ही यांच्याकडे रीतसर तक्रार नोंदवा. त्या मुलीचा फोटो असेल तर तोही द्या.
आणि जर त्या मुलाचा नंबर असेल तर तो पण द्या. ठीक आहे. या. सर, या आठवड्यातली ही दुसरी मिसिंग कंप्लेंट. पहिली वेदांती आणि आता ही. मी पण तोच विचार करतो नायकोडी. एक काम करा, त्या मुलीचा फोन सर्व्हिलन्सवर टाका, तिचे कॉल डिटेल्स घ्या, त्या मुलाचा नंबर पण मिळेल. आणि अजून एक, आश्रमातलं CCTV फुटेज चेक करा. ओके सर. सर, अनाथ आश्रमाच्या मेन गेटवरती एक CCTV आहे, त्याचं हे फुटेज लाव. सर हे बघ, अनाथ आश्रमातून बाहेर जाण्यासाठी आणि अनाथ आश्रमात येण्यासाठी हा एकच रस्ता आहे, तो म्हणजे मेन गेट. सर, सुकन्या संध्याकाळी 5:30च्या सुमारास या अनाथ आश्रमातून बाहेर पडली. तीही एकटीच, तिच्यासोबत कोणीच नव्हतं. हे बघा सर. याचा अर्थ या दोन केसमध्ये एक गोष्ट कॉमन आहे, या मुली स्वतः बाहेर पडल्या आणि मग गायब झाल्या. हो सर. सर, अजून एक आश्चर्याची गोष्ट आहे, ती म्हणजे वेदांती सुद्धा या अनाथ आश्रमात सकाळी 11च्या सुमारास आली होती. म्हणजे या दोन्ही केसेस लिंक्ड आहेत. हो सर. सर, मला तर वाटतं या अनाथ आश्रमातच काहीतरी गडबड आहे. नायकोडी, या प्राचीची केस पण आश्रमातल्या आवारातच कुठेतरी घडली असावी. पण ही वेदांती नक्की कोणाला भेटायला आली असेल? नक्कीच काहीतरी गडबड आहे. हो सर. हॅलो, पोलीस स्टेशन. प्रचंड कन्फ्युजन क्रिएट करणाऱ्या अशा या केसेस होत्या. सुकन्याचं लग्न लावणारी, तिच्यासाठी अनोळखी असणारी ही लोक कोण होती आणि का ती सुकन्याचं लग्न आपल्या मुलाशी लावू इच्छित होती? अनाथ आश्रमामध्ये वाढलेली ती मुलगी सुकन्या त्यांची कोणी लागत होती? मग ते तिला तसं स्पष्ट का सांगत नव्हते? इकडे वेदांतीचा अजून तरी काही ठाव ठिकाणा लागत नव्हता. वेदांतीच्या गायब होण्यानं तिच्या आईला आणि मामांना किती फरक पडलाय याचा वरवर अंदाज येत नसला तरी तिच्या तिन्ही भावंडांना मात्र प्रचंड फरक पडला होता. एका विचित्र इमोशनल ट्रॉमामधून ती जात होती. प्राची या सगळ्याचा भाग होती की ती सोशल मीडियाच्या जाळ्यामध्ये अडकत जात होती. आता कुठे आहे ती? तिचं पुढे काय झालं? जयेश सोबत वेदांतीचा भाऊ सिद्धू काय करत होता? त्या दोघांचं काय कनेक्शन? जयेश आणि वेदांती एकमेकांना ओळखत होते का? आणि पोलिसांना मिळालेली बॉडी नेमकी कोणाची होती? जयेश, शेखर, मामा की आदर्श? प्रथमच पोलीसही प्रचंड गोंधळून गेले होते. इतक्या घटना आणि त्याही एकाच पद्धतीच्या एकाच वेळेला. नेमकं काय घडत होतं रत्नागिरीमध्ये? इथूनच सुरुवात होते दैवगतीला. नशीब कुणी बदलू शकत नाही. तुम्ही पूर्वजन्मामध्ये केलेल्या कर्मांची फळं तुम्हाला या जन्मामध्ये मिळतात असंच म्हटलं जातं. या मुली कोणत्या कर्मांची फळं भोगत होत्या आणि का? या तिघींचे जे कोणी गुन्हेगार आहेत त्यांनी फक्त एवढं लक्षात ठेवावं की देवाच्या काठीला आवाज नसतो. मी अभिजित खांडकेकर आता तुमची रजा घेतो. उद्या भेटूया याच केससह. तोपर्यंत तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची काळजी घ्या. बाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर नक्की करा. पुन्हा भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.